मी कधीही माझ्या आता माझ्या मुलाविषयी बोललो, परत दुनावतो की तुझ्यात ताकद असेल, तुझ्यात हिंमत असेल आणि खऱ्या अर्थानं तुझे पद वरच्या बाजूला असेल तर त्याने माझ्या मुलाच्या खुनाची चौकशी म्हणतो का आत्महत्येची चौकशी CBI करावी. नाथाभाऊ तयार ना. कारण गिरीश महाजन हे बोलतो कशामुळे, माझा एकुलता एक मुलगा गेला त्याचं दुःख मला आहे, पण गिरीश महाजनला मुलगाच नाही आहे, त्यामुळे मुलगा गेला तर दुःख काय असणार आहे त्याला. आणि मी 7 दिवस नव्हतो, मग 3 दिवस मी आधी नव्हतोच ना. आणि त्याही दिवशी नंतर असा कोणता नाथावला असं झाले की त्याचं हे करत बसू. म्हणजे या रीतीनं असे करत राहायचे उद्योग. तर चौकशी करा. नाथाभाऊ लोटांगण घालता बरं दिल्लीला, आयुष्यात कधी कोणासमोर लोटांगण घातलं नाही. आयुष्यात माझ्या मातापित्यांच्या शिवाय दिल्लीमध्ये जाताना अभिमानानं स्वाभिमानानं मी चिठ्ठी देतो, मला वेळ देतात तुमचे मंत्री, आजही देतात. आजही तुमचे वरिष्ठ नेते नाथाभाऊला त्याच सन्मानानं त्याच आदरानं आमच्याशी बोलतात. त्यांना हे माहिती आहे की 40 वर्षाची हमाली नाथाभाऊची, रक्ताचं पाणी नाथाभाऊनं केलं आहे आणि त्यांच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. ते विसरले नाही. एखादा गद्दार विसरू शकेल, पण त्यांनी माझं अजून विसरले. मी गेलो की नेहमी वरिष्ठांना भेटतो आणि ते मला वेळ देतात. एक 10-20 मिनिट 5 मिनिट का होईना जेवढा वेळ असेल आम्ही चर्चा करतो आणि येतो. ही गोष्ट लपलेली नाही. तुम्हाला तरी अपॉइंटमेंट घ्यायला वेळ लागते, कधी कधी तुम्हाला अपॉइंटमेंट नाकारली जाते. ह्याची किंमत, गिरीश महाजनची किंमत किती आहे? जोपर्यंत देवाभाऊचा आशीर्वाद आहे तोपर्यंत गिरीश महाजनची किंमत आहे. एक वेळ देवेंद्रजींनं त्याच्या डोक्यावरचा हात काढला की गल्लीतल्या जशा एखाद्या कुत्र्याच्या मग 100 कुत्र्या लागून का बोलतात ना, तसं याची हालत होणार आहे. फक्त देवाभाऊ तर घाबरून कोणी बोलायला तयार नसतं, कारण सतत देवाभाऊ याचे पाठराखण करतात असं चित्र दिसतंय. नाही, मी देवाभाऊंना काही सल्ला वगैरे देणार नाही, पण परिस्थिती पाहून ते योग्य तो निर्णय घेतील असे मला आशा आहे.